पहिला वीरेंद्र आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजीसाठी आला आणि चांगला चेंडू हाताळला. पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर विकेट मिळतोय प्रशांत. प्रभात या ठिकाणी आपण पाहतोय बाद होताना. आता मात्र आलाय नवीन फलंदाज राहुल. दोन्ही संघाचा जर विचार केला तर आपण पाहतोय बोईसरचे दोन्ही संघ आहेत खूप चांगल्या पद्धतीने आज डेंजरस टीम देखील आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या लयमध्ये आहे. पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी दर्शवली वीरेंद्र यांनी. फ्रंटफुट लाईनचा गोलंदाज आहे, विकेट टेकर गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि चांगली कामगिरी नेहमीच राहते. यासाठी त्याला देखील आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचंही आयोजन आपण पाहिलं मागच्या महिन्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं डेंजरस बॉयचं. इथून आपण पाहतोय फुलटा चेंडू आहे, चुकी केलंय आणि इथून आपण पाहतोय विकेट मिळालाय. विकेट जर पाहिलं तर चेंडू फुलटॉस होता आणि फुलटॉस चेंडूला इथून मात्र जर पाहिलं तर कुठेतरी मारण्याचा प्रयत्न केला आणि प्रयत्न बॉक्स विकेटच्या रूपाने. आतापर्यंत जर पाहिलं तर 2 गडी बाद झाले. एक डायमंड डक, एक गोल्डन डक. इथे मात्र आपण पाहतोय 2 गडी आतापर्यंत बाद झालेत. चांगली गोलंदाजी वीरेंद्र याची आपण पाहतोय चांगली गोलंदाजी ठरले. 2 फलंदाजांनी ज्या चुका केल्यात मी म्हणेन पहिलाच बॉल विकेट आलाय बोल्ड विकेट रूपाने, त्यानंतर बॉक्स विकेट आणि आता मात्र आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडूला पकडलंय, रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू आलाय. आतापर्यंतचे चेंडू पाहिले तर 3 चेंडू टाकलेत खूप चांगले. याही वेळेस आपण पाहतोय कॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. इतकं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. चेंडूवर जर पाहिलं तर रन्स मात्र सिंगल खाता खोललं जाईल. 1 रन्स आतापर्यंत जमावलं जात आहे. स्कोर कार्ड 1. यावेळेस आपण पाहतोय कॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता परंतु नाही. इथून चान्स दिला गेला नाही आणि डॉट चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूवर रन्स मध्ये एकदा आपण पाहतोय व्हाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धावा या ठिकाणी मोजल्या जातील. अतिरिक्त धावाने धावसंख्या 1 ने वाढेल. 2 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती. शेवटचा चेंडू आहे, पुन्हा एकदा खोलात टाकलाय चेंडूला. तिथून मात्र आपण पाहतोय ओव्हरची होईल समाप्ती. 1 षटक कंप्लीट झालाय आणि एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर 3 धावा. चेक. अगदी अमित विश्वकर्मा युट्यूब रील्स मेकर आहे, पार्टी टीमचा प्लेअर देखील आहे. त्याचं स्वागत केलं जाईल मुख्य व्यासपीठावर. अगदी तुम्हाला दशरथ बच्चूभाई धोडी उर्फ कालू यांना मी विनंती करेन आनंद भाऊचा सत्कार करा. तर अभय आलाय गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. इथून आपण पाहतोय याही वेळेस आपण पाहतोय फटका चांगला कॅप मध्ये खेळलाय. 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहतोय तो चांगला फटका पाहायला मिळाला आणि या चौकाराने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय एकंदरीत 7 धावा. इथून आपण पाहतोय एकदा फटका चांगला होता परंतु थांबवलं गेलंय. सौरभ आपल्याला पाहायला मिळतोय त्या ठिकाणी. इथून पाहतोय पुन्हा एकदा चांगला फटका परंतु तिथे थांबवलाय. सौरभ होता त्या ठिकाणी. सौरभ आणि आलोक आपण पाहतोय. जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहेत ऑन साइड रिजन मध्ये. चांगली गोलंदाजी आतापर्यंत दर्शवलंय अभय. याही वेळेस आपण पाहतोय फटका चांगला आहे कॅप मध्ये खेळलाय. 2 क्षेत्ररक्षकाच्या कॅप मधून चेंडूला काढून काढलाय. चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकारासाठी 4 धावा. 4 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ कुल मिला के स्कोर की अगर बात की जाए तो 13 रन स्कोर कार्ड के ऊपर. अच्छी बल्लेबाजी. हालांकि 2 विकेट जल्दी खोए थे टीम स्कॉर्पियन ने, लेकिन जिस तरह से पारी को संभाला तो
धाव आपल्याला पाहायला मिळत आहेत फलंदाजीसाठी. आतापर्यंत 2 चौकार त्याच्या बॅट मधून आलेत. पाहतोय पुन्हा एकदा क्रॉस बॅट केलाय, चांगला फटका पाहायला मिळतोय. सौरभला देखील चान्स नव्हता त्या ठिकाणी, चांगला फटका पाहायला मिळाला. चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार 4. अप्रतिम. आतापर्यंत जर पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 5 चेंडू मध्ये 3 चौकार आणि 2 सिंगल अशा एकंदरीत धावांचा जर विचार केला तर आतापर्यंत 14 धावा खर्च केल्या आहेत गोलंदाज अभय यांनी. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केलाय. आता मात्र आपण पाहतोय ऑन साइड रिजन मध्ये 4 क्षेत्ररक्षक घेतले आहेत, कारण की आतापर्यंत 4ही बाउंड्रीचा जर विचार केला तर ऑन साइड रिजन मध्ये आले आहेत. तुम्ही पाहतोय आता मात्र फटका सजवायचा होता. थोडीशी पैकी खराब कलेक्ट करता आलं नाही अभिषेक याला. डब्ल्यू आपल्याला पाहायला मिळतोय नेस्टाच्या मागे. इथून जर पाहिलं तर सिंगल धावसंख्या जर पाहिली तर स्कोर 18 धावा झालाय. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा होत्या, परंतु या षटकामध्ये तब्बल 15 धावा आल्या आणि एकंदरीत आपण पाहतोय 2 विकेट डाऊन झाल्यात आतापर्यंत. थँक्यू. कडक आवाज आपण पाहतोय मातोश्री डीजे. विशाल आलाय गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी. इथून पुढचा चेंडू आहे या वेळेस. नो चान्स ऑफ द फिल्डर. फिल्डरला कुठलाही चान्स नाही. अभिषेक होता आणि त्यालाही बीट करून चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकारासाठी 4 धावा येत आहेत. इथून जर पाहिलं तर चौकाराची आता मात्र पाढा मोजला जातोय. चांगली बॅटिंग दर्शवले जर पाहिलं तर फलंदाज दाऊल यांनी. डाऊ आपल्याला पाहायला मिळतोय खूप चांगली बॅटिंग करताना. आतापर्यंत जर पाहिलं तर पहिले 2 फलंदाज बाद झाले. थोडासा अंडर प्रेशर मध्ये मैदानाच्या आतमध्ये आला धाऊ आणि तिथून जी सुरुवात केली चांगली सुरुवात पाहायला मिळाली. चांगली फटकेबाजी आतापर्यंत आपण पाहतोय. चांगली धावसंख्या उभारले. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 22 आणि 4. इथून जर पाहिलं तर आणखीन एक खराब चेंडू. चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आपण पाहतोय विशालच्या गोलंदाजीवर देखील 2 चेंडूवर 2 चौकार. धाव मात्र करतोय प्रहार. इथून पाहायला मिळेल धावसंख्या स्कोर कार्डवर जावं लागली जाईल. एकंदरीत 26 धावा 26 रन्स. पहिले 2 विकेट गेले होते आणि त्यानंतर ज्या पद्धतीने आपण पाहिलं होते की रन्स होणार नाही की काय, परंतु धाव याची जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा फुलटू चेंडू. याही वेळेस चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आजच्या या रात्रीतील आपण पाहतोय हॅट्रिक चौकार इथे साध्य करत असताना फलंदाज धाव आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडूवर 3 चौकार मारलेत. चांगली फलंदाजी चांगली फलंदाजी. इथून जर पाहिलं तर टीम मीटिंग अरेंज केले. टीम डेंजरस टीमने. चांगला संघ आहे, परंतु आज जर पाहिलं तर कुठेतरी चुकी करतोय. थोडीशी गोलंदाजीतून आपल्याला पाहायला मिळालं. ज्या पद्धतीने विशालची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. ऑफ साइड रिजन मध्ये जे 2 चौकार आले, त्यानंतर लेग साइडच्या रिजन मध्ये कडक प्रहार आपल्याला पाहायला मिळाला. इथून आपण पाहतोय अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि टीम मीटिंग या ठिकाणी जर पाहिली तर घेतली गेली अर्जंटली. ज्या पद्धतीने आपण पाहतोय धावा खर्च काय या कुठेतरी रोखायच्या आहेत आणि त्याच मुळे जर पाहिलं तर इथून चर्चा केली गेली. इथून आपण पाहतोय धावचं मात्र कौतुक करेन. खूप चांगली बॅटिंग दर्शवले. याही वेळेस पुन्हा एकदा कडक प्रहार. चेंडू जातोय गॅप मधून चौकार. चौथा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय या ओव्हर मधला. 4ही चेंडूवर कमालीचे फटके कमालीचे फटके. 2 ऑफ साइड रिजन मध्ये 2 ऑन साइड रिजन मध्ये. इथून जर पाहिले तर 2 चौकार हासिल करताना दोन्ही बाजूने धावसंख्या वाढेल. स्कोर कार्ड वर 34 रन्स 34 धावा. विशाल पुन्हा एकदा पाहतोय. याही वेळेस आपण पाहतोय हा देखील येईल चौकार. 5 चेंडूवर लगातार 5 चौकार पाहत मिळत आहेत. कमालीची बॅटिंग कमालीची बॅटिंग. इथून जर पाहिलं तर धाव आता मात्र नाव पाहायला मिळतोय आणि धावचा चेहरा देखील आज प्रेक्षक वर्ग पाहतायत खूप चांगल्या पद्धतीने. इथून जर पाहिलं तर ओपनिंग मध्ये आला होता. ओपनिंग मध्ये नॉन स्ट्रायकर म्हणून 2 विकेट त्याच्या नजरेसमोर गेले आणि मला जिम्मेदारीने खेळायचं आहे त्यासाठी मात्र आपण पाहतोय जी जिम्मेदारी घेतली गेली. 5 चेंडूमध्ये 5 चौकार. पुन्हा एकदा टीम मीटिंग अरेंज केले.
चला जास्त टीम मिटिंग घेता येणार नाहीये, एक ओव्हर मध्ये तुम्हाला एकच टीम मिटिंग घेता येईल. त्यासाठी नक्कीच आपण पाहतोय यावेळेस आपण पाहतोय या षटकातील शेवटचा चेंडू, 6वा चेंडू शिल्लक आहे. 6वा चौकार येईल का यासाठी देखील प्रेक्षक वर्ग अगदी वाट पाहतायत. परंतु बघूया धाव. याही वेळेस कडक प्रहार, 6 चेंडू मध्ये 7 चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत धावच्या नावावर. या टुर्नामेंट मधील अगदी जर पाहिलं तर हा विषय नक्कीच विक्रम करत असताना चांगला फलंदाजी केली आपल्या संघासाठी स्कॉर्पियन टीम. धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचतील एकंदरीत 42 रन्स. 6 चेंडूवर 6 चौकार. थँक्यू टीके मास्टर. अगदी आमचे आनंदजी धोडी साहेबांचा आमच्या मान्यवरांचा देखील मनोरंजन केलेलं आणि आनंद साहेबांनी या 6 चेंडू 6 चौकारासाठी ₹1000 कॅश प्राइज सांगितलेला आहे या फलंदाजाला. अप्रतिम मात्र फलंदाजी आपण पाहू शकता. सरपंच साहेब इकडे मात्र या खेळीला प्रोत्साहन देत असताना आणि खऱ्या अर्थाने मात्र डिझर्व करतोय हे ₹1000. जिथे आपण बघू शकता 6 बॉल 6 सलग चौकार आपल्याला पाहायला मिळाले. आउट कॉम्बॉक्स. कमालीची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. धाव आपल्याला पाहायला मिळते फोटो फ्रेम मध्ये येत असताना आपल्या युट्यूबच्या नक्कीच माध्यमातून ही रील्स नक्कीच पाहिली जाईल. 6 चेंडूवर 6 चौकार ज्या पद्धतीने मारले गेले ओमसाई स्पोर्टच्या माध्यमातून 2026 मध्ये आपण पाहतोय खूप चांगली बॅटिंग स्कॉर्पियन टीम कडून धावूला आपण पाहिलं. म्हणून आपण पाहतोय धावसंख्या जर पाहिली तर वेगाने वाढली गेली. 42 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. अजूनही जर पाहिलं तर शेवटचे षटक जर गोलंदाजीसाठी पाहिलं तर अभिषेकला आणलं गेलंय. नक्कीच इथून पाहतोय पहिला चेंडू, चांगला चेंडू या ठिकाणी हाताळला गेलाय. परंतु पहा ज्या चुका होत आहेत मी म्हणेन विशाल कडून आणखीन एक चुकी झाले. जिथे आपल्याला पाहायला मिळाला कुठेतरी विकेट मिळाला असता तिथे 1 रन्स नक्कीच खर्च केला गेला. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल एकंदरीत 43 धावा. माइंड इथून जर पाहिलं तर जो लक्ष केंद्रित केलंय ज्यामध्ये आपण पाहतोय थोडीशी खर्चीकरण झालं आणि त्याचमुळे जर पाहिलं तर थोडस माइंड डिस्टर्ब झाला असेल. इथून जर पाहिलं तर स्वतःला सावरावं लागेल क्षेत्ररक्षक करणाऱ्या टीमने. पुन्हा एकदा अभिषेक याही वेळेस अलगद चेंडू टाकलाय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. चेंडूला अडवलंय आणि इथून जर पाहिलं तर धावसंख्या अजूनही स्थिरावलेली जाईल. ती म्हणजेच 43 या आकड्यावर 2 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. धाव यावेळेस आपण पाहतोय आणखीन एक चान्स घेतलाय. जबरदस्त फटका, क्रॅकिंग फटका, चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा देखील आलाय चौकार. 4. थँक्यू. चौकार आणि धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 47 या आकड्यावर. आजच्या या रात्रीतील हायएस्ट स्कोर आपल्याला पाहायला मिळेल. याही वेळेस आपण पाहतोय आणखीन एक गॅप शॉट, आणखीन एक चौकार. या वेळेस डाव फ्रेम मध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय चांगली बॅटिंग डाव कोणून आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक पारितोषिक आलेलं आहे फलंदाजासाठी. 6 बॉल 6 चौकार खेचले. टीना धोडी मॅडम कडून ₹500 कॅश प्राइज दिलं जाईल. नक्कीच धावसंख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते 51. 50 धावा देखील पूर्ण होत आहेत. या टुर्नामेंटचा हायएस्ट स्कोर म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय. 51 धावा झाल्यात. अजूनही जर पाहिले तर 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. याही वेळेस दाऊ जर पाहिलं तर थोडीशी जागा बनवली होती. बॅकफुटला गेले होते. पंच करायचा प्रयत्न, परंतु आपण पाहतोय इथून जर पाहिलं तर सरळ यष्टीवर चेंडू टाकला आणि त्यानंतर पाहिलं तर विकेट मिळतोय. परंतु दाऊच्या बॅटिंग साठी खरोखरच टाळ्या होऊन जाऊ द्या. चांगली बॅटिंग केली. आपल्या संघाला कुठेतरी अडचणीत होता. हा संघ पुढे न्यायचा आहे. त्यासाठी जी बॅटिंग झाली आपल्याला पाहायला मिळाली. दाऊच्या बॅटिंगचा जर विचार केला तर 47 खेळला. 3 धावांसाठी जर पाहिलं तर 50 धावा हुकलाय मी म्हणेन. परंतु प्रेक्षकांचं आणि आमच्या मान्यवरांचं देखील मन जिंकून गेलाय दाऊ. खूप चांगली बॅटिंग. तिथून आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमित आलाय.
धावसंख्या जर पाहिली तर 51 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. यावेळेस फटका सजलाय परंतु फटक्यामध्ये ताकद नव्हती. आपण पाहतोय सिंगल रन्स घेतलाय. सिंगलने धावसंख्या जर पाहिली तर 52 रन्स 52 धावा झाल्या आहेत. जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 53 धावांचं लक्ष असेल. थँक्यू डीजे मास्टर. थँक्यू. यानंतर होणारा सामना जर पाहिला तर माऊली इनविजिबल वर्सेस मायको ए दोन्ही संघाचे कर्णधार. चला या टॉस बॉक्स मध्ये आपण यायचं आहे. माऊली इनविन्सिबल वर्सेस मायकोप ए. जीत केले 53 रन्स बनाने. चला या दोन्ही संघाचे कर्णधार माऊली इनविन्सिबल विरोधात मायकोप ए टीम. कालू धोडी साहेबांना मी विनंती करेन या आपण आपल्या शुभस्य टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा. चला या दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतील. अगदी टॉस केला जातोय. नेक्स्ट मॅच मायकोप ए आणि इनविजिबल टीम आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीमला शुभेच्छा. कॉल असेल मायकोप संघाचा. सरपंच चषक आणि फायटर. फायटर आलेला आहे. टॉस आपण विन केलेला आहे. काय घेणं कसं वाटतंय? सुरुवातीला थोडा स्ट्रगल सुरू होता. फॉर्म मध्ये टीम आता मात्र खूप फॉर्म मध्ये आहे. काय म्हणणार आपल्या टीम बद्दल आणि या स्पर्धेबद्दल या मैदानाबद्दल? बॅटिंग बॉलिंग आणि मॅच मध्ये बोलायला गेलो तर ग्राउंड एकदम सुंदर आहे आणि आम्ही खेळतो या खेळायला मजा येते. किती धावेच्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल? 30-35 आतमध्ये बेस्ट लक असेल तुमच्या टीमला. टॉस गवाया पर कितने रन बनाने चाहिए? ओके एवरेज पे 35. कैसा लगा यहाँ पर आकर? क्या कहेंगे फ्रंट लाइट के बारे में, मैदान के बारे में, पिच के बारे में? नहीं अच्छा है सब पिच मैदान और जो नेट के जो क्वालिटी दिख रही है कल हम लोग लाइव देख रहे थे बहुत अच्छी क्वालिटी में दिख रहा है. बेस्ट लक दूंगा आपके टीम के लिए. टॉस बॉक्स मधून न्यूज असते टॉस फिल्डिंग निवडलेले. ओ टू कॉम बॉक्स. हो पण एकदा आपण पाहतोय यावेळेस परतफेड ज्या पद्धतीने आपण पाहतोय दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आलोक आणि दुसऱ्या बाजूला अभिषेक आपल्याला पाहायला मिळतं. ओपनिंगची जोडी आतापर्यंत जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ कंप्लीट केलाय. 3 चेंडूमध्ये 6 धावा. चौकार आलाय मी म्हणेन या शेवटच्या चेंडूवर. गोलंदाजी ट्रॅकवर दाऊ आपल्याला पाहायला मिळतोय ज्यांनी जबरदस्त बॅटिंग केली. 47 धावांचं जर पाहिलं तर योगदान आपल्या संघासाठी दिलंय त्यांनी. याही वेळेस बॅकफुटला गेले, चेंडूला खेळून काढलाय परंतु आपण पाहतोय समोरचा क्षेत्ररक्षक तितकंच चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवतोय. रन्स मात्र मिळणार नाहीये. डॉट चेंडू आलाय. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. मोठं टार्गेट आहे जिंकण्यासाठीचं 53 लक्ष. यावेळेस पाहतोय काय घडलंय. चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. चौकार आलाय. यस क्षेत्ररक्षक दर्शवतोय त्या ठिकाणी चौकार आहे असं आपल्याला पाहायला मिळालं. या 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय एकंदरीत 10 धावा. पाहतोय आणखीन एक चौकार लागतोय. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. इथून जर पाहिलं तर षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाच्या अखेरीत धावसंख्या जर पाहिली तर 14 धावा आपल्याला पाहायला मिळते.
अजूनही 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडू मध्ये 39 39 धावांचं लक्ष अजूनही बाकी आहे. आपण पाहतोय ज्या पद्धतीने पाहायला मिळालं चांगली बॅटिंग केली स्कॉर्पियन टीमने, त्याच पद्धतीने आता मात्र डेंजरस टीमला देखील बॅटिंग करावी लागणार आहे. सुरुवात तर चांगली केली, 14 धावा आल्या आहेत. तर आपण पाहतोय दीपक आलाय गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या आहेत. इथून अशाच पद्धतीच्या धावा येणं खूप गरजेचं आहे. ज्या पद्धतीने दाऊने बॅटिंग केली त्याच पद्धतीने बॅटिंग करावी लागणार आहे. तिने आपण पाहतोय पुन्हा एकदा पायावर चेंडू टाकला होता, चेंडूला अडवलंय. रन्स मात्र सिंगल बेल, चान्स मात्र घ्यावे लागतील, रिस्की पटके घ्यावे लागतील तरच ही मॅच जिंकू शकतायत डेंजरस टीम. इथून जर पाहिलं तर 15 धावा झाल्या स्कोर कार्ड वरती. 38 धावांची अजूनही आवश्यकता आहे. यावेळेस चांगला चेंडू आपण पाहतोय, पण चेंडू पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबला जातोय. रन्स मात्र मिळणार नाहीये. डॉट चेंडू आलाय. डॉट चेंडू जर पाहिलं तर टीम स्कॉर्पियन्स या ठिकाणी नक्कीच मनोबल वाढवेल. ज्या पद्धतीने आपण पाहतोय पुन्हा एकदा चांगला चेंडू, यावेळेस रनआउटचा चान्स होता परंतु आपण पाहतोय सिंगल रन्स या ठिकाणी आलाय. आणि इथून आपण पाहतोय तिसऱ्या पंचांची मागणी घेतली. जाऊया आपण तिसऱ्या अंपायर कडे, तोपर्यंत घेऊया माऊली डिसिजन. डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचला जाईल. नॉट आउट चा इशारा आलाय, म्हणजेच फलंदाज सेफ आहे. आपण पाहू शकताय. इथून जर पाहिलं तर प्रयत्न चांगले करावे लागतील. चौकाराची आतिषबाजी करावी लागेल. चौकाराचा पाऊस नक्कीच पाडावा लागेल तरच ही मॅच जिंकू शकते. मोठं लक्ष आहे. आणि एकंदरीत जर पाहिलं तर 53 धावा जिंकण्यासाठीचं लक्ष ठेवलं गेलं. आतापर्यंत विचार केला तर 16 धावा बनवल्या आहेत. इथून जर पाहिलं तर 38 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 37 धावा, सॉरी 37 रन्स. यावेळेस आपण पाहतोय फटका आलाय तर खरा, परंतु इथून आपण पाहतोय चौकार देखील आलाय. खूप चांगला फटका पाहायला मिळाला. जर पाहिलं तर ऑन साइड रिजनला स्क्वेअर लेगच्या दिशेने हा फटका सजवला गेला. गॅप मोठा होता आणि गॅप मोठ्या असल्यामुळेच हा चौकार देखील पाहायला मिळाला. कुंदन सिंह साहेबाला मी विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचंय. कुंदन सिंह साहब से विनती करूंगा मैं कि आप आइए मुख्य वीआईपी डाइस पर विराजमान हो जाइए. स्वागत है आपका. आणि नितेशजी चौधरी व राहुलजी चौधरी साहेबांना मी विनंती करेल, प्रकाश मोबाईल गॅलरीचे ओनर, आपण मुख्य व्यासपीठावर यायचं स्वागत आहे. अगदी स्वागत केलं जाईल. आपण पाहू शकता नितेशजी चौधरी साहेबांचं आणि राहुलजी चौधरी साहेबांचं मुख्य व्यासपीठावर. विलास भाऊ गवळी यांना मी विनंती करेल दोघांचंही मुख्य व्यासपीठावर स्वागत करायचं आहे. मॅन ऑफ द मॅच साठी ब्लूटूथ हेडसेट ज्यांनी आम्हाला दिलेला आहे ते मात्र आपल्याला पाहायला भेटत आमचे मान्यवर स्वागत केलं जात आहे. विलासभाऊ गवळी साहेबांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकतात नितेशजी चौधरी आणि राहुलजी चौधरी साहेबांचं स्वागत केलं जातं मुख्य व्यासपीठावर. आणि आमचे काही पाहुणे मंडळी जे या स्पर्धेला भेट दिलेली आहे ते आता मात्र आमच्याशी रजा घेत असताना त्यांचं देखील खूप खूप धन्यवाद. अगदी आपला अमूल्य वेळ या स्पर्धेला दिलेला आहे त्याकरता त्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद. स्वागत केलं जातं मुख्य व्यासपीठावर, जिथे आपण बघू शकता आमचे मान्यवर उपस्थित आहेत.
त्यानंतर अरविंद यादव से मैं विनती करूंगा छोटू भाई से, आइए आप आपके शुभ हाथों से कुंदन सिंह का स्वागत किया जाएगा. बघा गरमीचे दिवस आहेत, आपल्याला तहान लागते आणि पाण्याची बॉटल्स ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी दिलेल्या आहेत त्यांचं स्वागत केलं जाईल मुख्य व्यासपीठावर. कुंदन सिंग यांचं स्वागत केलं जात आहे मुख्य व्यासपीठावर. जाऊया आपण कॉम्बॉक्स मध्ये. थँक्यू व्हेरी मच. इथून आपण पाहतोय षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत. धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड वर आतापर्यंत लागली जाते 20 धावा. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 मध्ये अजूनही 33 धावांची आवश्यकता. आणि हा चेंडू आपण पाहतोय खराब फटका पाहायला मिळाला. बॅटचा टो लागला आणि त्यानंतर चेंडू जातोय बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद आउट होतोय. तो नए बल्लेबाज अविनाश आए. जीत के लिए अभी भी अगर देखा जाए तो 11 गेंदे शेष है. 11 गेंदों में 33 रन्स बनाने हैं अभी तक. जो प्रयास जारी है उस प्रयास को अभी भी देनी होगी. इस प्रकार अगर देखा जाए तो अविनाश आइए बल्लेबाजी के लिए. ये गेंद पैरों पे डाली थी. अच्छा स्ट्रोक चौके के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. 4 के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. 24 रन अभी स्कोर कार्ड के ऊपर. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला अविनाशच्या बॅट मधून. इथून जर पाहिलं तर 4 धावांनी आणखीन स्कोर कार्ड वाढवलाय. अजूनही जर पाहिलं तर जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस आपण पाहतोय फटका सजवला होता परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवतोय. रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू आलाय. विनाश आता आल्या मात्र आक्रमण करतोय. जरूर आहे आक्रमणासाठी. तू जर पाहिलं तर चांगला फटका पुन्हा एकदा आतमध्ये ढकललाय. चेंडूवर रन्स मात्र सिंगल मिळत. एका बाजूला वीरेंद्र आपण पाहतोय दुसऱ्या बाजूला अविनाश. दोन्ही फलंदाज आहे. चांगली फटकेबाजी नक्कीच त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल कारण की जर मॅच जिंकवायची असेल तर इथून आपण पाहतोय मोठे स्ट्रोक येणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा फुलटो चेंडू आहे परंतु चुकी केलंय क्षेत्ररक्षकांनी. चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. 4 धावा. या छोट्या छोट्या नो स्कोर आहे. नो स्कोर देखील आहे आपण पाहतोय. इथून रन्स मिळणार नाहीये. कुठेतरी वाटलं होतं की हे चौकार निघून गेले की काय परंतु नो स्कोरच्या लाईनला पाय टच झाला आणि त्याचमुळे जर पाहिलं तर इथून आपण पाहतोय फिल्डिंग करणाऱ्या टीम म्हणजे स्कॉर्पियन टीमसाठी हा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. याही वेळेस क्लीन बोल्ड वीरेंद्र या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. आउट. थँक्यू. धावसंख्या जर पाहिली तर एकंदरीत 29 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 25 धावा झाल्यात. जिंकण्यासाठी अजूनही जर पाहिलं तर 28 रनांची आवश्यकता आहे. चलिए स्पीडअप रखिए खेल को. ऑर्गेनाइजर टीम से कॉल आ रहा है. फील्डिंग टीम स्पीडअप रखिए खेल को. चलिए ओवर टू कॉम्बॉक्स. 6 गेंदे और 28 रनों की भी आवश्यकता है. जिस तरह से देखा गया जो एक ओवर विशाल ने डाली थी 6 गेंदों में 6 चौके बटारे थे. इसी के कारण जो स्कोर कार्ड जिस तरह से पहुंचा गया और अच्छी बल्लेबाजी. 6 गेंदे शेष है. 6 गेंदों में 28 रन बनाने हैं. पहली गेंद इस ओवर की गेंदबाज ओम आए हैं. पहली गेंद पे प्रहार करने की कोशिश थी लेकिन यहाँ पे चकवा दिया. गेंद ने सीधी विकेट कीपर के हाथों में जाती हुई. चेक. माजी जिल्हा प्रमुख शिवसेना प्रभाकर भाई राहुल इकडे उपस्थित झालेले आहेत. सहर्ष स्वागत आहे प्रभाकर भाई राहुलचं. आपण बघू शकतात खास या स्पर्धेला भेट देत असताना अगदी आपण बघू शकतात रात्रीच्या वेळेस सहसंपर्क प्रमुख पालघर जिल्हा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि प्रभाकर भाई राहुलचं स्वागत आहे आमच्या मुख्य व्यासपीठावर. आपण पाहू शकतात अगदी वेळेत वेळ काढून बिझी शेड्यूल मधून या स्पर्धेला भेट देत असताना तुमचे मान्यवर इकडे उपस्थित होत आहेत. आगतम स्वागतम सुस्वागतम.
साहेबांचं स्वागत आहे मुख्य व्यासपीठावर. फोटो बॉक्स. इथून जर पाहिलं तर ही मॅच आतापर्यंत काबूत आहे पूर्णपणे. जर पाहिलं तर फिल्डिंग टीम कडे, स्कॉर्पियन टीम कडे चांगली खेळले आतापर्यंत. चांगली गोलंदाजी केली, चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. परंतु यावेळेस शेवटच्या क्षणाला आपण पाहतोय एक प्रेक्षकांचा करमणुकीसाठी हा चौकार येतोय. ही मॅच जिंकली स्कॉर्पियन टीमने आणि नो डाऊट जबरदस्त इनिंग आपल्याला पाहायला मिळाली.